हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्हा सगळ्यांना न्यूज लागली असेल नसेल मला माहिती नाही, पण भामटीने जॉब सोडलेला आहे. तर भामटीने मोठे मोठे बच्चन दिले आणि काय काय म्हणजे जॉब, आणि मी असं मी तसं आणि मी सगळं असं मॅनेज करते. आणि ना द मोमेंट म्हणजे खरंच सांगते मी, मला असं वाटलं की भामटी जेन्युइनली म्हणजे ठीक आहे, चला बाबा काहीतरी कामधंद्याला लागली, अगदी बोंबाडसारखंच करत नाही आहे, बोंबाडपेक्षा तरी थोडी बरी आहे असं मला वाटलं होतं. थोडं थोडं असं फील व्हायला सुरूच झालेलं की भामटीने बॉम्ब टाकला. आणि नंतर मला असं वाटलं की अरे मायला मी कसं काय असं विचार करू शकते, ऐसा कैसी कैसी आहे रे तू गॉसिप गर्ल. हां, तुला एवढं पण म्हणजे ना सच में किती भोली आहे रे तू, भोली सी प्यारी सी छोटी सी बच्ची है. हे यांच्या खानदानातले भुरटे लोक हे भुरटेगिरी करण्याशिवाय दुसरं काय करूच शकत नाहीत. तर तू कसं काय असं विचारच करू शकतेस की बाबा ही काही मेहनतीचं करेल किंवा खरंच असं म्हणजे. मला काय वाटलेलं माहिती आहे मंडळी, खरं सांगायचं तर हिचा काय यूट्यूबवरती काही जम वगैरे बसत नाही आहे, तर ही करते म्हणून हिने विचार केला असेल की जाऊ दे, ते काय आपलं होत नाही आहे, आपली काय पोळी भाजत नाही आहे आणि आपण काय म्हणजे जास्त काही करू पण नाही शकत असं. म्हणजे जरी ती समजत असली स्वतःला की ती किसननगरच्या फ्लक्झमबर्गमध्ये राहते, जसं ज्योतिताई म्हणतात तसं, ज्योती मावशी म्हणतात तसं, सॉरी मावशी म्हणतात तसं, ती किसननगरच्या फ्लक्झमबर्गमध्ये स्वतःला समजत असली तरी पण रियालिटी यू कॅनॉट डिनाय द रियालिटी, राईट. तर त्याच्यामुळे तिचा जम बसत नव्हता आणि ते काही तिला जमत नव्हतं आणि लोक पण काही फार इंटरेस्ट दाखवत नव्हते, अजूनही दाखवत नाही आहे. आणि बरोबरच आहे, अजिबातच क्वालिटी कंटेंट नाही आहे, अजिबातच काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. अननेसेसरी अशा लोकांना बढावा देऊ नका. पण कसं असतं ना, एकदा एखाद्या गोष्टीची चटक लागली ना तर थोडं पण म्हणजे आधी बोंबाडचे काय धिंडोडे काढून किंवा सासूचे धिंडोडे काढून काय ना काहीतरी करून, मी कालच तुम्हाला बोलली ना की हे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्याशिवाय DBS चालूच शकत नाही. तर हे तुम्हाला सतत सतत रेग्युलर इंटरव्हलमध्ये काहीतरी करावंच लागतं. असं काय ना काहीतरी तुम्हाला कारनामे करावे लागतात, कोणाची ना कोणाची तरी इज्जत काढावी लागते, एकतर स्वतःची नाहीतर घरातल्यांची, काहीतरी करावं लागतं तरच तुम्ही पॉसिबल आहे, नाहीतर नुसतंच असं काहीतरी दाखवून तुम्ही नाही करू शकत आहे. तेच भामटीच्या बाबतीत झालं आणि भामटीने नोकरी धंद्याचा मार्ग स्वीकारला असं मला वाटत होतं. पण आता ह्याच्यामध्ये काय झालं, आता मला कळून चुकलं की तिथं भामटी आहे आणि तिने तर तात्पुरतं असं केलं असेल, ते पण कॉन्टेंटसाठी केलं असेल. कॉन्ट्रोवर्सी, थोडे दिवस जायचं, काम करायचं, नंतर मग त्याच्यामध्ये पण हिने इतक्या सुट्ट्या घेतल्या. मला तर अजून एक डाऊट आहे की हिला 6 महिन्यानंतर म्हणजे प्रोबेशन पिरियड हिचा संपला असेल आणि प्रोबेशन पिरियडनंतर हिला कंटिन्यू केलंच नसेल, कंपनीवाल्यांनीच कंटिन्यू केलं नसेल, कारण ही इतक्या सुट्ट्या घेत होती फालतू कारणांसाठी. लिटरली आपण बघितलं आज ह्याच्यासाठी सुट्टी, त्याच्यासाठी सुट्टी, मग भगतपुरीला गेली तर मग भगतपुरीलाच मला राहायचं आहे, अजून मी राहू शकते. आणि मी बोलली त्यांना आणि किती माज पण दाखवायची स्टार्टिंगलाच अगदी, की मी सरळ बोलली की मी नाही येऊ शकतं आणि मी त्यांना सांगून टाकलं मला नाही जमणार. ते मला बोलवत होते पण मी त्यांना सांगितलं वगैरे. म्हणजे महिना पण नव्हता झाला हिने सुट्ट्या मारायला सुरू केलेलं. तर त्यामुळे कदाचित हेही असू शकतं की हिचा रेकॉर्ड पाहता त्यांनी हिला कंटिन्यूच केला नसेल आणि ही आता काय ना काहीतरी स्टोरी कुकअप करून सांगते. तर भामटे, तू ना खरंच म्हणजे कशी आहे ना तू, खरंच तू गुड फॉर नथिंग आहे. तू काहीच नाही करू शकत खरं तर, ना तू इथे काही करू शकते आणि तू काही कामधंदा काही करू शकते. पण मी काय म्हणते की चल तू काही कर, पण आम्हाला नको ना तुझं तोंड घेऊन येऊस इकडे, आम्हाला नको ना, आम्हाला कशाला टॉर्चर करते. तुम्ही बघितलं लास्ट वीकपासनं, म्हणजे जेव्हापासनं हिने ते सोडलंय नोकरी सो कॉल्ड हिची, किंवा हिला काढलंय तेव्हापासनं ही नुसती हिची परत ती फालतूगिरी सुरू झाली. ते रील्स टाकणं, ते काहीतरी फालतूगिरी काय एक्सप्रेशन देणं, आणि दोघी नणंद भावजाईला दोघींना पण ते गाण्याचं म्युझिक संपेपर्यंत धीर नसतो. म्हणजे ते म्युझिक संपते आणि ते गाणं सुरू होतंय, लिपसिंग करायचं इतकी घाई झालेली असते, त्या म्युझिकच्या वेळेलाच 10 वेळा तोंडाची उघड झाप करत असतात. म्हणजे कसले आहेत रे यांच्या घरात, म्हणजे नणंद भावजाई नणंद हे लूपमध्ये हे फालतूगिरी चाललेली असते. म्हणजे मिशा बोंबाड वैणा, वैणा बोंबाड मिशा, मिशा बोंबाड वैणा, हे असं म्हणजे चाललेलं असतं यांचं. हे सगळे तिघी एकसारख्याच आहेत, गुड फॉर नथिंग.
आणि मी तर मिशाला आणि या भामटीला दोघींना हेच सांगेन की बोंबाडचं दुकान जर बंद होऊ शकतं, जर तिच्या दुकानाला आळा लागू शकतो आणि ते आटोक्यात येऊ शकतं, तर तुम्ही काय चीज आहे? तुमचं तर काहीच नाही. तुम्ही तर सुरू होते ही खतम हो जाओगे तुम लोग. तर त्यापेक्षा दुसरा मार्ग शोधा. लोकांना टॉर्चर करू नका. काहीतरी काम धंदा करा. काय ते एकीने ते पार्लर बिर्लर आणि उघडलंय आणि काय ते किराणा मालाचं दुकान, घरातला किराणा आणून विकते, ते काय ते करते ना, तेच करा. हे फंद्यात पडू नका. झालं. आता त्या बोंबाडचा विषय किती चघळणार तुम्ही? तिच्याकडे स्वतःकडे विषय उरला नाही तर तुम्ही काय तिचा विषय चघळणार आहे? आणि ह्याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट नोटीस झाली की भामटी आणि सासूबाईंचं पॅचअप झालेलं दिसतंय. आणि भामटी आणि सासूबाईंचं जर पॅचअप झालं असेल तर मग बोंबाड आणि मम्मीचं फाटलंय हे नक्की. म्हणजे आपला जो डाऊट होता, आपला जो शक होता, तो बरोबर होता. तर की बोंबाडची आई नाराज होऊन गेलेली आहे म्हणून बोंबाड मम्मीचं नाव पण घेत नाही, काही अजिबातच काही उल्लेखच नाही. आणि दुसऱ्या त्या भावाबरोबर पण फाटलेल्या आहे, सगळ्यांची फाडून काय चिंध्या करून बसलेली आहे ही सगळी ती तोडून. आणि म्हणून ती आता तिकडे धडपडते, काहीतरी करते. त्याच्यामध्ये पण अजून एक गोष्ट आहे की मला असं वाटतंय की बोंबडीने ते घर ऑलरेडी घेतलेलं आहे. सूत्रांकडून हाती लागलेल्या माहिती अनुसार बोंबडीने ऑलरेडी कुठलं तरी घर त्यांचं कन्फर्म झालेलं आहे. ते सगळं डील वगैरे सगळं बोलून चालून झालेलं आहे आणि त्याचं आता काही थोडंफार काम वगैरे चालू आहे. जेव्हा तिने ती न्यूज दिली ना, त्याच वेळेला त्यांनी ते सगळं फायनलाइज ऑलमोस्ट ऑन द वे होतं, सगळं काही फायनलाइज होत होतं. आणि त्याच्यानंतर मग थोडेफार चेंजेस किंवा ते अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर ते आता 3-4 महिन्यामध्ये कंप्लीट होईल आणि बोंबाड त्याचं पोझिशन घेईल अशी बातमी हाती लागलेली आहे. कारण ज्या प्रकारचं असं दिसतंय आणि तिथे काही लोक आपली आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार 3 महिने वगैरे असं 3-4 महिन्याचा वेळ लागतो. त्या अकॉर्डिंगली बोंबाडने सगळं प्लॅन केलेलं आहे आणि ती त्याच साईटला जाते आणि ते घरच बघून येते की काम कुठपर्यंत झालंय, काय झालंय, हे सगळं ती करत असते. आणि आता तिने जे सांगितलं आहे की आता आम्ही थोडे दिवस थांबवत आहोत आणि आता ह्याच्यातलं बघू काय होतंय, तर आता ती थोडे दिवसांनी न्यूज आणेल की ह्याच्यातलंच कुठलं तरी घर फायनलाइज झालं आणि जे की ऑलरेडी कधीतरी फायनलाइज झालेलं आहे आणि ऑलरेडी ते सगळं त्यांचे पेपर वर्क वगैरे झालेलं आहे. सो ती तिथेच जाते आणि आपल्या घराचं काम वगैरे काय ते बघते. दाखवताना असं दाखवते की ती घर बघायला जाते, नवीन नवीन प्रॉपर्टी बघायला जाते आणि ती टाइमपास करते, खेचते, कारण तिला माहिती आहे ह्याच्यावर व्ह्यूज येणार आणि त्याचं ते काही जे पेमेंट वगैरे आहे ते थोडंफार त्यातनं काढता येईल का. तर असंच असतं ह्यांचं. एखादी गोष्ट जेव्हा हे लोक घेतात तेव्हा ती गोष्ट घेण्यासाठी ते इथूनच वसूल करतात, इथूनच व्हिडिओमधनंच. जसं एका ट्रिपवर जायचं, मग त्या ट्रिपचा खर्च त्याच ट्रिपच्या व्हिडिओमधनं काढायचा. सो इट्स अ सायकल. सेम गोज फॉर एनिथिंग दे परचेस, बी इट अ कार, बी इट अ हाऊस ऑर वॉट एव्हर लक्झरी थिंग्स. जे तुम्हाला ते शो ऑफ करून दाखवतात ते तुमच्यामुळेच त्यांना मिळालं आहे. ते त्याच पैशातनं, तुमच्या व्ह्यूजमधनंच जनरेट झालेल्या पैशातनं त्यांनी केलेलं आहे आणि त्याची त्यांना काडी मात्र म्हणजे ते त्या गोष्टीसाठी कृतज्ञता नाही आहे. नुसतं अजून ठगवायचं, कसं पब्लिकला येडा बनवायचा आणि कसं आपलं चीटिंग करून लोकांशी खोटं वागून, खोट्यावर खोटं विकून कमवलेला हा पैसा आहे. सो भामटीचं आणि सासूबाईंचं पॅचअप झालं असावं असं मला कसं कळलं, तर तिथे एक कॉमेंट होत्या, 2-3 कॉमेंट होत्या. जेव्हा की नॉर्मली आपण बघितलं होतं की जेव्हा अशा कॉमेंट्स यायच्या सासूशी रिलेटेड किंवा बोंबडीशी रिलेटेड कॉमेंट्सना ती अजूनही एंटरटेन करत नाही आहे. पण ती पहिले सासूशी रिलेटेड कॉमेंटलाही एंटरटेन नाही करायची. त्यांना पण अशी उडती उत्तरं द्यायची किंवा मला काय बोलायचं नाही आहे, ह्याच्याबद्दल काही विचारू नका, आमचे त्यांचे काही संबंध नाही आहे, अशी उत्तरं द्यायची. वेअर ॲज ह्या वेळेला तिने म्हटलं आहे की हो, त्या घरी नाही आल्या भेटायला, पण बाहेर खेळत होता त्यांचा नातू, तर त्यांनी त्यांना घरी घेतलं, घरात घेऊन गेल्या, मग त्यांनी त्याला मिठी मारली बाहेर आणि त्याच्याशी बोलत होत्या. तर असे काही रिप्लाय भामटीने दिलेले आहेत. तर त्यावरून असं वाटतंय की
काहीतरी झालेलं आहे, थोडं फार सुधारणा आहे, चांगली गोष्ट आहे. पण एका बाजूला असं वाटतं की बहुतेक आईवरचा जो पडदा होता, आईच्या डोळ्यांवर जी पट्टी होती बोंबाडची, जी धुंदी होती, ती आता उतरलेली दिसते. आणि थोडी थोडी आई पण भामटीशी पण किती, म्हणजे खरं तर त्या बाईचं दुर्दैव असं आहे ना की कोणाबरोबर कोणच धड नाही आहे. म्हणजे बोंबाड म्हणावी तर बोंबाड, मुलगीही तसलीच आहे आणि सूनही तसलीच आहे. इकडे आड तिकडे विहीर असं झालेलं आहे तिची सिच्युएशन. मला वाटतं आता बोंबाड कधीच परत येणार नाही. पहिले तिला खूप असं वाटायचं की तिकडे खूप डिप्रेशन वगैरे यायचं, आपण बघितलेलं आहे. किती वेळा ती बोलायची की मला आता यायचं आहे बस, आणि मध्येच निघून यायची, कारण तेव्हा व्ह्यूज कमवायचे असायचे. त्यामुळे मग व्ह्यूज कमवायचे म्हटल्यावरती भारतात व्हिजिट करायचं, भगतपुरीला व्हिजिट करायचं, म्हणजे व्ह्यूजच व्ह्यूज, प्रमोशनच प्रमोशन. तर हे सगळं असायचं म्हणजे तिच्या ह्याच्यामध्ये. बट आता सगळीकडनं तिची बुच लागलेली आहे, त्याच्यामुळे ती आता येत नाही. आणि ह्याचाच फायदा भामटीने उचललेला आहे. भामटीने आता जे काही आहे ते सिच्युएशन पाहता विचार केला असेल की आत्ता हीच योग्य वेळ आहे सासूला आता लपेट्यात आणायची, आपल्या मुलाचं प्रेम किंवा आता नातवंडावरचं हे दाखवून, मलई दाखवून, दुधापेक्षा दुधावरची मलई श्रेष्ठ असते ना, तर ती मलई दाखवून आपण मलई खायची. आणि आता बोंबाड आता तिकडे सेट आहे, आता दुसरं घरबीर घेते म्हटल्यावरती कशाला आता इथे, म्हणून भामटीने आता बहुतेक चंग बांधला आहे. आणि आता कशी ती ह्या घरात वाटणी मागतेच बघते, म्हणून भामटी आता सासूबरोबर प्रयत्न सुधरवत आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर हा सगळा आढावा तुम्हाला द्यायचा होता. हे सगळी एकदम तडकती भडकती न्यूज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बोंबाडाबरोबर लिंक होतात. तर त्यामुळे वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. तुम्हाला माहिती असेलच आणि ज्यांना नसेल माहिती त्यांना आता कळलं असेल. तर तुम्ही एकूणच तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या सिच्युएशनबद्दल, काय चाललं आहे एकूण, असं काय ह्यांचं प्लॅनिंग प्लॉटिंग, ते जरा आपण कॉमेंट्समध्ये डिस्कस करू. तर आय विल बी वेटिंग फॉर युअर कॉमेंट्स, युअर फीडबॅक. सो प्लीज कॉमेंट डाऊन बिलो. ओके, वळूया थोडंसं भामटीच्या व्हिडिओकडे, जे काही आता थोडेफार अपलोड केले हिने. तर त्यातला एक होता की मशालने बनवली खिचडी. तर भामटीचे व्हिडिओ म्हणजे ना कटकट व्हिडिओज असतात, इतके कट लावते कधी कधी तर म्हणजे त्या मशालला बोलायला सांगते की होणा मशाल करते ए ए पेपे पेपे ए ए, आणि त्याला तो बोलायला लागला हो ना मशाल म्हणेल, त्याला हो म्हणायला पण देत नाही, कट करून टाकते, कटच लावून टाकते. नंतर आता ती त्या मार्विशच्या बाबतीत पण करते. त्या मार्विशला काहीतरी सांगते की काय बाबू काय बोलतो तू, बोल काय बोलला तू, परत बोल, आणि मग तो बोलतोय तर त्याला कटच लावून टाकते. इतके कट, अरे कसं एडिटिंग करते ग बाई, नुसती कट 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 कट. रिअल आयुष्यामध्ये पण कटकटी बाई आहे आणि त्या व्हिडिओमध्ये पण नुसती कटकट कटकट लावलेली असते हिने. आणि मसल्या तर एकदम अतोनात प्रयत्न करतोय. मला वाटतं की फुल एकदम असं ह्यांचं असं ठरलेलं आहे प्लॅन बिन करून की आता काहीतरी आपण एंगेजिंग करायचं आणि आता आपण असं दाखवायचं, आणि तू पण तुझी हुशारी दाखव, माझ्याकडनं जितकं होईल तितकं मी दाखवेन, आणि असं ॲक्टिव्ह, आणि आपण किती क्यूट आणि खूप छान आणि कसं कपल आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याच्यामुळे मसल्या आजकाल व्हिडिओमध्ये इतकी ओव्हर ॲक्टिंग करतो, इतकं बोलायला जातो, आणि ही भामटी त्याची अम्मा त्याच्यापेक्षा जास्त हुशारी दाखवायला जाते. म्हणजे खरंच यार, भाभी असल्याचं प्रूव्ह करते ही भामटी. म्हणजे तो काही बोलला, काही असं केला तर त्याला बोलते हो हो बरोबर बरोबर बरोबर. तो काहीतरी आता त्या दिवशी दाखवत होता, आता तो म्हणाला की आता मी हे करतो आणि आता मी एकदम पटापट हे साफ करून टाकेन, मी एकदम क्लिअर करेन, एकदम मी आहे ना, माझी तर असं स्टाईल आहे आणि मी करतो ती गोष्टच एकदम वेगळी असते. तर बोलते हो हो बरोबर बरोबर, चला करा पटापट करा. आपण असं लहान मुलाला बोलतो ना, लहान मूल एक्स्ट्राचं काहीतरी बोलत असेल तर आपण त्याला म्हणतो की चल 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 बस झालं, अभ्यास कर. नंतर आपण हां बरोबर कळलं तुझं, आता अभ्यास कर, असं आपण त्याला कट लावायला करतो ना, तसं ही त्या मसल्याला ट्रीट करते. भाभीजी शडा पॅन वर्क. आणि स्वतः तर बाप रे बाप, काय त्या दिवशी 65 आणि काय उगाच दाखवत बसते. त्या दिवशी तर म्हणते की मला अंडा मॅगी पण येते, मी तुम्हाला अंडा मॅगी करून दाखवेन एकदा. आता तर काय दाखवेल आणि काय अत्याचार होत आहेत आता, काय खरंच मला कळतच नाही आता काय होणार आहे. शी बाबा काय ग भामटे, जा ना, आली परत आपली तोंड घेऊन अंडा मॅगी दाखवते ही. आणि हिचे म्हणजे सगळ्यात घाणेरडे भक्त कोणाचे असतील ना, एकदम डाऊन मार्केट तर ते या भामटीचे असतील.
काय काय बघतील आता, अंडा मॅगी बघतायत आणि काय ते, आणि त्याला बरं नाही आणि मला बरं नाही आणि काय बरं आपली चिकन 65 झोडते, मटण झोडते, या त्या मी रेडीमेडच यूज करते. बोलायला शिक आधी आधी कसलं काम करत होती ना, तेच एक मोठा प्रश्न आहे. आणि वरून काय बोलते आणि काय लिहित असेल आणि काय कॉन्व्हर्सेशन स्किल आणि काय मेकअप असतो रे बाबा बाबा बाबा. तर परवाच्याच व्हिडिओमध्ये बघा काय हॉरिबल मेकअप केलाय. तशीच त्या बोंबाडसारखी अर्धवट लिपस्टिक, त्याच्यानंतर ते एकदम ग्लिटरी आयलायनर असतं ना, चमकीला आयलायनर, एक मॅट असतं आणि एक थोडं हे असतं, तर तसं शायनीवालं ते आयलायनर लावून काय बसली आहे. तो मसल्या म्हणतो की खूप छान झालंय, खूप खूप छान झालंय, मस्त झालंय एकदम, तुम्ही पण येऊ शकता, तुम्ही पण या खायला. तर लगेच म्हणते असं नको म्हणू, असं म्हणा की तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करू शकता, तुम्ही पण तुमच्या घरी हे नक्की ट्राय करून बघा. अगं भामटे, तो बोलला म्हणून लगेच येणार नाहीत, येतील पण बाबा. पहिले तरी गोळा करायची ना लोकांना, कोणाकोणाला ॲड्रेस वगैरे आणि कुठे वडापावच्या गाडीवर वगैरे बोलवायची. हिनेच आधी सगळीकडे बोंबाबोंब करून ठेवली आहे, हिचा ॲड्रेस जगजाहीर आहे, त्याच्यामुळे येऊ पण शकतात म्हणून घाबरली असेल. यायचे खरोखर करून घाल म्हणून म्हणून सांगते, लगेच करेक्ट करते मसल्याला म्हणते ही चुब्बस मसल्या, काय पण बोलू नकोस. काय बोलतो त्यांना, बोल तुमच्या घरात करून खा, हे ट्राय करा तुमच्या घरात आमचा व्हिडिओ बघून. शी नको रे बाबा, तुमचं काही आम्हाला ट्राय नाही करायचं आणि तुम्हीच खा आणि तुम्हीच राहा तिथे. पाणी नाही आलं तर बोंबलत बसा, मग त्याच्यावर व्हिडिओ छापेल. पाण्याचा प्रॉब्लेम झाला, पाणीच नाही येते आणि माझा मूडच गेला, माझं हेच गेला आणि माझं तेच गेला. रील्स पण काय आणि त्या रीलचं गाणं काय आणि उगाचच रडते कशाला, काय झालं उगाचच. आणि वरून सांगते माझे फ्रेंड्स मला कुठून कुठून कॉल करून विचारत होते, हिचे फ्रेंड्स पण नमुनेच आहेत. या खुजात आला नाही, हिच्या अंगात किती खुजली आहे, ओळखलं नाही काय अजून. काय ते गाणं लावलेलं, तुमने मुझे धोका दिया तो भी काय मैं तुम्हें चाहूंगी, आणि काहीतरी येड्यासारखी चाळे करत होती. काही अजून काय आता काय धोका दिया काय मसल्याने हिच्या फ्रेंड्सना काय वाटलं की भाभीचं संपलं वाटतं आकर्षण, धोका बिका दिला की काय मसल्याने. आणि काय रडते मगरमच्छी आसू, ते बघूनच कळलं ना तुम्हाला. आता तरी अंदाज आला असेल की हे लोक किती नौटंकी करतात. अशा फालतू गाण्याला यांना रडायला येऊ शकतं, कशाचा काही संबंध नसताना. तर काय मग हे लोक उगाचच ते सगळं नाटक करतात, उगाचच रडण्याचं ह्याचं त्याचं. मुळात मला कॅमेरावरती रडायला येणं हेच मला काहीतरी विचित्र वाटतं. त्या मसल्याकडून सगळ्या गोष्टीचं कन्फर्मेशन घेत असते. भाता उरला ना मशाल, आता मी हे बनवलं ना मशाल, आणि त्याच भाताचं मी बनवली आहे ना आता अंडा बिर्याणी ना मशाल. आणि आता मार्केटमध्ये जाऊन आलो ना मशाल. आणि आपण आता काय आज खूप गर्दी होती, आज सगळ्यांचे पगार झाले असतील ना मशाल. पहिल्या आठवड्यात खूप गर्दी असते ना मशाल. हो ना मशाल, हो ना मशाल, हो ना मशाल. अरे येडी आहे का तू, ते भात्ता काय आणि फात्ता काय आणि खात्ता काय आणि तो काय सांगणार आणि उरला आणि त्याचा बनवला आणि कशाला काय कन्फर्मेशन पाहिजे तुला. ही मुळात एक सांगण्याची काही गोष्ट पण नाही तुझ्या त्या फालतू अंडा बिर्याणीमध्ये, कोणाला इंटरेस्ट पण नाही. आणि तू ती शिळ्या भाताची बनवली की ताज्या भाताची बनवली, त्याच्याशी कोणाला काही फरक पडत नाही. उगाच आपलं काही बोलायचं म्हणून बोलायचं आणि त्या लोमत्याचं कन्फर्मेशन घ्यायचं, बुजीहुई मशालचं यडपट कुठला. मी बॅक टू बॅक 2 संडे काम केलं म्हणून मी आजारी पडली आणि मग मी भाऊकडे गेली. आणि मग तिकडे अजून एक माझ्या बाबाने आणलीच आहे, तर तिला मी कसं सोडू, मला तिला तर डिस्टर्ब केल्याशिवाय राहवतच नाही. असं कसं माझे पप्पा आणि पप्पा की बाई कसं काय असं गुल्लू राहू शकतात. तर मी त्यांच्याकडे गेली, ती तर हक्काची आहे, पप्पाने ते आमच्यासाठीच आणली आहे, तर मी तर जाणार म्हणजे जाणारच. म्हणून मग मी तिकडे गेली हक्काने. मग तिथे पण माझा हक्क आहे, इथे पण माझा हक्क आहे, माझा सगळीकडे हक्क आहे. तिथे जाऊन थोडं सासूला पण मस्का लावून आली, मोके पे चौका मारून आली. आणि मग मी डिसाईड केलं की आता मला नाही होत आहे आणि मी आता सोडते. आणि मी सांगितलं आहे तसं, आता बघूया कसं होतं आहे. मग मशाल म्हणतो की नाही तिने सोडला नाही तसं, तिने ब्रेक घेतला. तिच्या आता बोलली असती तात्याची आहे का, ब्रेक घेतलाय. आणि कुठली मोठी होती प्रोबेशनमध्ये एवढ्या सुट्ट्या मारायची, हे करायची, ते सगळं तिला अलाउड होतं. आता प्रोबेशन पिरियड संपतो ना संपतो तेच ब्रेक घेतला. आणि काय ब्रेक नंतर ती परत जाणार आहे, ते सुद्धा ती सांगणार कंपनीवाल्यांना की मी 1 महिन्यानंतर जॉईन करणार की 2 महिन्यानंतर जॉईन करणार की करणारच नाही. मग तोपर्यंत हिची वाट बघणार. म्हणजे ते चिवसारखं काय कुठून काय सबॅटिकल वगैरे तसं काहीतरी, तुझा खूप मोठं आता वर्ड बोलता येत नाही, तर ब्रेक घेतला. आणि ती चिव पण जसं ब्रेक घेतला आता म्हणते तसं काहीतरी हे करण्याचा प्रयत्न करते का तू.
हां, ती चिऊ कशी मला तर बोलली की तुला जेव्हा यायचं तेव्हा ये आणि खूप असं चांगलं हे होतं. म्हणजे हे लोक दाखवण्याचा काय प्रयत्न करतायत की हे असे एम्प्लॉई आहेत काय, असे आहेत काय, म्हणजे जगा वेगळे काय उखाडले आणि काय कंपनीला ह्यांची अशी जरूरत आहे की बस तुम्ही कधी या, तुम्हाला अलाउड आहे, आम्ही वाट बघू आणि तुमच्यासाठी ती जागा नेहमी तुमच्याचसाठी राहील, असं काहीतरी यांचं दाखवण्याचं आहे. ते चिऊचं तर जाऊच दे, म्हणजे ती पण मला अजिबातच वाटत नाही एवढं पण काय. आजकाल कोणाला कोणी कितीही काहीही असलं तरी पण कोणत्याही कंपनीला कोणत्याही एम्प्लॉईच्या जॉब सोडण्याने किंवा जॉईन करण्याने काहीच फरक पडत नाही. इथे किती लाखोने टॅलेंट आहे, इतके लोक वेटिंगमध्ये आहे. ते कुठल्याही म्हणजे बोलतात ना जॉब पे लिखा है एम्प्लॉई का नाम, तसं आहे ते. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. तसं जॉब कोणाला नको आहे किंवा असं कोण डिझर्विंग दुसरं कोण नाहीच आहे, हेच कोणतरी लाखात एक. तर हे असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि माहिती नाही असं समोरच्याला असं बुचकळ्यात पाडतात की बाबा ही असली कसली कुठची कंपनी आहे. म्हणजे हे तर आपण इतके दिवस बघतोच आहे की हे घरातनं काम करणं किंवा ऑफिसलाच न जाणं वगैरे, हे डॉक्टर, वकील, त्याच्यानंतर कोण एक सॅप कन्सल्टंट जो कधीच जात नाही, घरातच बसलेला असतो, हिंदीमध्ये बोलतो. तर हे सगळे आपण बघितलेच आहे. त्याच्यामध्ये अजून एक हा प्रकार की कधी सोडायचं, कधी ब्रेक घ्यायचा, कधी मग जॉईन करणार, मी सांगणार. हे कैसे है रे, ये कहाँ होते हैं ऐसे, ये डीबीएस स्पेशल जॉब है लगता है, ये डीबीएस स्पेशल प्रोफाइल्स है, ये हम जैसे इंसानों के लिए नहीं है. आणि ही मोठी टॅलेंटेड, हिला लोक आणि काय काय सल्ले देत आहेत. बरेच जणांनी सांगितलंय की तू वर्क फ्रॉम होम कर, तू तुझी काळजी घे आणि घर सांभाळून कर आणि बघ कसं होतं ते. जॉब करणं पण चांगलंच आहे, तू जॉब कर, असंही काही जणांनी म्हटलंय. तर त्यांना हिने एक रिप्लाय दिलाय की ट्राय टू बेस्ट. सगळ्यांना एकच रिप्लाय, ट्राय टू बेस्ट. काय ग ट्राय टू बेस्ट म्हणजे काय असतं भामटे? हे कुठचं इंग्लिश आहे? हां, किसननगरच्या फ्लक्झमबर्गचं इंग्लिश आहे की फ्लक्झमबर्गिश आहे की जर्मन आहे की फ्रेंच आहे? काय आहे काय? हां, ट्राय टू बेस्ट. फडका मारायचाच इंटरव्ह्यू क्लिअर करू शकतेस तू, त्याच्या पुढे तुझी औकात नाही आहे. त्याच्यामुळे ते कळलंच आता. त्याच्यासाठी बहुतेक असू शकतं त्या प्रोफाईलसाठी होल्ड करून ठेवलं असेल की किती फटके मारायला कमीच पडतात. तर ठीक आहे ती पोझिशन ओपन, त्याच्यासाठी खूप कॉम्पिटिशन नाही आहे, तर तू येऊ शकते असं तुला सांगितलं असेल ना. काय काय एक अंडे आहेत. काय तर म्हणे की नको करूस तू जॉब, काय नको करूस, तू आराम कर, स्वतःची काळजी घे, तू यूट्यूबवर व्हिडिओ टाक, आम्ही आहोत तुला सपोर्ट करायला. कोण आम्ही? कोण? हां, फुकट चाले. स्वतःचं घर बघा आधी, स्वतःचं ते घाण झालं ना ते साफ करा, या सपोर्ट करायला निघाले. सपोर्टची गरज करी तुम्हाला आहे, मेंटल सपोर्टची. जाऊन जरा चेक करा आले मोठे. आणि त्या कॉमेंटला किती काहीतरी 15-16 लाईक आलेत. तेवढेच लोक सपोर्ट करणार. भामटे कर तू बिंदास यांच्या जीवावर. कसली येडी आहे रे. आणि हिने पिन केली आहे ती कॉमेंट आणि मोठी शाणी समजते स्वतःला. आयतं म्हणजे किती ते आयत खाऊ असावं माणसाने. आणि तर लिहिलं होतं की ताई तू प्रेग्नंट आहे का? तर हिने म्हटलं नाही. तो बोलते की आय वॉज होपिंग दॅट यू गेट प्रेग्नंट. अरे भाई, म्हणजे काय होप करतात आणि काय काय करतात. हे बाळणपण करतील यांचं सगळ्या डिलिव्हरीचा खर्च बिर्च पण उचलतील आणि पंचवार्षिक योजना. म्हणजे काय होप करतात, कशाला एवढं काय? म्हणजे मला काही कळतच नाही कुठच्या लेवलची. मी बोलली ना, एकदम म्हणजे एकदम थर्ड क्लास पब्लिक. एवढं तर त्या मिशाचं पण नसेल, कारण त्या मिशाचं तर त्या काकूंमुळे थोडं बॅलन्स्ड पब्लिक आहे. बट हिचं तर एकदम म्हणजे एकदम फालतू, एकदमच गयागुजरा पब्लिक आहे रे. काही लिहितात. पहिले तर भामटे तू मला एक गोष्ट सांग की त्या नम्मोचं काय झालं? गेली कुठे ती? तू बोलते आता येईल, तिची आई आता जाऊन वर्ष होईल, वर्ष श्राद्ध पण घातलं असेल. सॉरी, सासूचं. तरी पण अजून काय दुखवट्यातच आहे का ती? हां, तेव्हा तर कारण सांगून कळटवली. तुझी बहीण कुठे आहे सांग जरा. बहिणीचं काय, नम्मोचं काय, सगळेजण कुठे? सगळ्यांना ब्रेक दिला का तू? ही पण आपली बरोबर आपल्या नंदूचं कॉपी करून जसं ती नवीन कोण गाठते ना, उचलून आणते फ्रेंड्स, तशी आता ऑफिसमधले याला त्याला कोणाला तरी वेगळ्यांनाच दाखवत बसते. माझी फ्रेंड, ती माझी फ्रेंड. आणि पहिलेचे गेले पळून, ज्यांना ह्यांची रियालिटी माहिती आहे. म्हणजे अगेन बघा किती सिमिलॅरिटी आहे यांच्यामध्ये.
कोण नाही टिकत. ज्यांनी यांना ओळखलं ना सगळे पाय लावून पळतात. अशा लेवलच्या बायका आहे त्यांचे, हे खानदान आहे यांचं. आणि ही सगळ्यांना सांगत असते की काय प्रत्येक स्त्रीने केलंच पाहिजे जॉब, आणि प्रत्येक स्त्रीने ओ स्त्री कला ना स्वतः नाही तर काय होत नाही. दुसऱ्यांना मोठे मोठे ढाचे द्यायचे. हे बरोबर जमतं या दोघींना, नणंद भावजाईला. नुसतं बसायचं आणि नुसतं काहीतरी मोठ्या मोठ्या डेंगा हाकायच्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा म्हणे. बोलायला शिक, आधी बोलायला शिक. आता ना फुकट जरा वेळ आहे ना, तर जरा ना कॉन्टेंटवर काम कर आणि काय चांगलं करता येईल तर बघ, शिक, जरा अभ्यास कर, काहीतरी भलं होईल असं स्वतःचं काहीतरी कर, जरा अपग्रेड कर स्वतःला. नुसती शेअर करा आणि शकतं. मी इथे नाही सांगू शकतं. अजून एक प्रॉब्लेम होता, पण तुम्ही इथे नाही सांगू शकतं. नको काही नको. तू शक्त पण नको आणि अशक्त पण नको. तू निकल ऑडियन फक्त. सो दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.